भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे। भोंदू खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। 29 मार्चला खरातला कोर्टात हजर केलं होतं, त्यानंतर कोर्टानं खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली होती। खरात तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलं होतं, तर खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून त्यात राजकीय व्यक्तींची नावं दुसऱ्याच्या नावानं सेव्ह केल्याचा संशय आहे। आज कोर्टात पुन्हा काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। 29 मार्चला खरातला कोर्टात हजर केलं होतं, त्यानंतर कोर्टानं खरातच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अशोक खरातला पुढच्या काही वेळामध्ये नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या एसआयटीच्या कार्यालयातून त्याला घेऊन एसआयटीची टीम न्यायालयाच्या दिशेनं रवाना झालेली आहे आणि त्याला पुढच्या काही वेळामध्ये या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये पुन्हा एकदा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, पोलीस निरीक्षक असतील, असे वरिष्ठ अधिकारी आता न्यायालयाच्या आवारामध्ये दाखल झालेले आहे आणि त्यामुळे संपूर्ण न्यायालयाच्या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त पुन्हा एकदा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात अशोक खरात आज याला न्यायालयाच्या समोर हजर केलं जाणार आहे। यापूर्वी त्याला 29 तारखेला न्यायालयात हजर केलं, तेव्हा त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। अर्थात आज 1 एप्रिलपर्यंत त्याची पोलीस कोठडी होती आणि आज त्याची पोलीस कोठडी जी आहे ती संपते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक खरातला आता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। एसआयटीने गेल्या 3 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे पुरावे, महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत या अशोक खरातच्या संबंधित कलेक्ट केलेले आहेत, ते सगळे पुरावे घेऊन आज ते न्यायालयामध्ये हजर होतील। अशोक खरातला त्या ठिकाणी आणतील। आपण दृश्यांमध्ये बघतोय सरकारी वकील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर जे आयु आहे अर्थात तपास अधिकारी आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। शैलेंद्र बागडे हे सरकारी वकील आहे जे एसआयटीकडून युक्तिवाद करताय, ते शैलेंद्र बागडे वकील जे आहेत ते या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांबरोबर दाखल झालेले आहे। पोलिसांबरोबर अशोक खरात या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य बघतोय, अशोक खरात याला न्यायालयाच्या आवारामध्ये आणण्यात आलेलं आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय। नाशिकमधून मोठा पोलीस बंद, मोठा फौजफाट्यासह त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय। अशोक खरात याला न्यायालयाच्या परिसरामध्ये आणण्यात आलेला आहे आणि प्रचंड गोंधळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयाच्या समोर हजर केलं जाणार आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक खरात याला आता न्यायालयात हे आणलं गेलेलं आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय। नाशिक जिल्हा न्यायालयाच्या परिसरामधली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। त्याची पोलीस कोठडी आज संपते आणि त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला अशा पद्धतीनं न्यायालयात पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये दाखल केलेला आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये या सगळ्याच्या संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो सुरू होईल आणि हा युक्तिवाद सुरू झाल्यानंतर न्यायालयाच्या समोर कोणते मुद्दे, कोणत्या बाबी ज्या आहेत त्या मांडल्या जातात हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा गोंधळ आपण दृश्यांमध्ये बघतोय। प्रचंड पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याची ही थेट दृश्य बघतोय। ज्या गाडीतनं अशोक खरातला आणलं गेलं ती गाडी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते। पोलिसांचा चोख बंदोबस्त प्रवेशद्वारावर दिसतोय। कुणालाही आतमध्ये सोडणार नाही अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आलेले आहे आणि आतमध्ये नेमका आता युक्तिवाद काय होतो हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर अशोक खरात याला कोर्टात हजर केलं जात आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। नाशिक न्यायालयामध्ये आज त्याला हजर केलं जात आहे। याआधी 29 मार्चला खरातला कोर्टात हजर केलं होतं, त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत त्याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती आणि आज त्याची पोलीस कोठडी संपत असल्यानं त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाते। लक्ष्मण, आतापर्यंतच्या तपासात नेमकं काय काय समोर आलेलं आहे?
या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत अशोक खरातचं जर प्रकरण बघितलं तर 3 दिवसांची पोलीस कोठडी गेल्या वेळेला अशोक खरातला दिलेली होती आणि ह्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये अशोक खरातला त्याच्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयामध्ये नेण्यात आलं। त्याचबरोबर ज्या पीडित महिला होत्या ज्यांचं लैंगिक शोषण झालेलं होतं त्यांना देखील त्या ओकस प्रॉपर्टीमध्ये नेण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी सगळे पुरावे कलेक्ट करण्याचं काम SITने केलेलं होतं। यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरातचा जो मोबाईल होता, ज्या मोबाईलमधनं त्याने ज्याचे मोबाईल नंबर जे आहेत त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेले ते कोडवर्डमध्ये सेव्ह केलेले होते आणि त्यामुळे तपासाला जी अडचण येत होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती SITने त्याचा मोबाईल जो आहे तो फॉरेन्सिकसाठी पाठवलेला होता आणि फॉरेन्सिकचा क्लोन रिपोर्ट जो आहे त्या मोबाईलचा तो जेव्हा प्राप्त झाला त्यावेळेला पोलिसांना काही बाबी महत्त्वाच्या त्या ठिकाणी आढळून आलेला आहे, काही संभाषणं आढळून आलेले आहे, काही संवाद आढळून आलेला आहे जो संशयास्पद आहे आणि हे सगळा संशयास्पद जो संभाषण जे आहे ते कदाचित आज ते न्यायालयाच्या समोर ठेवतील। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरात त्या महिलांना जे गुंगीचं औषध देत होता, जो मिठाई खाऊ घालत होता, जे पेढे देत होता, ज्यातनं त्या महिलांना गुंगी यायची आणि नंतर अशोक खरात सांगेल ते कृत्य करण्यासाठी त्या महिला तयार व्हायच्या अशा स्वरूपाची त्यांची जी काही फिर्याद आहे तर ते काही मेडिसिन्स आहेत किंवा जे काही औषध आहे ते त्यांनी तपासलंय का त्याची माहिती आज कदाचित न्यायालयाच्या समोर दिली जाऊ शकते। आणखी एक महत्त्वाची बाब या तपासामध्ये समोर आलेली होती की अशोक खरात गर्भपात या सगळ्या लैंगिक शोषण झालेल्या महिलांना काही गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा आणि त्या गोळ्या देत असताना तो नाशिकमधल्या काही नामवंत डॉक्टरांची मदत घ्यायचा, काही मेडिकल स्टोअर त्याच्या कनेक्टमध्ये होते। या सगळ्यांचा देखील तपास पोलिसांनी केलेला आहे। कदाचित त्या टॅबलेट्स ते गोळ्या त्याचे जे काही पुरावे आहे ते कदाचित आज न्यायालयाच्या समोर सादर केले जाऊ शकतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशोक खरात याने जे काही विधी करायचा, जो ब्लॅक मॅजिकसाठी जे काही विधी करायचा तर ते विधी करत असताना तो काही प्राण्यांचे बळी घ्यायचा का? मग यापूर्वी असं सांगितलं होतं की पांढरी कस्तुरी, काळी कस्तुरी हरणाची तो द्यायचा। मग ही काळी कस्तुरी, पांढरी कस्तुरी तो कुठून आणायचा? तर त्या सगळ्याच्या संदर्भात फॉरेस्टचा काही ॲक्ट त्याच्यावर लागू शकतो का? त्या सगळ्याच्या अनुषंगाने SITचा काही तपास झाला आहे का? ते आता यामध्ये कळणं अपेक्षित आहे। आणि या सगळ्याच्या मुद्द्यावरती आज पुन्हा SIT या सगळ्या अशोक खरातचा या प्रकरणामध्ये पोलीस रिमांड मागणार की त्याला MCR मिळणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जसं आपण सांगतोय की अशोक खरातला कदाचित या प्रकरणात न्यायालयीन कोठडी जर मिळवली तर त्याची सेंट्रल जेलला रवानी होऊ शकते। मात्र हा एका गुन्ह्यातला तपास होता त्यामुळे पोलीस जे SIT जे आहेत ते लगेच याच कोर्टामध्ये दुसऱ्या गुन्ह्यासाठी अशोक खरातला अटक करण्याचं पत्र देऊ शकतात। अर्थात या गुन्ह्यातून त्याला MCR झाला, न्यायालयीन कोठडी झाली तर मात्र त्याला न्यायालयीन कोठडीत न जाऊ देता त्याच ठिकाणी त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची तयारी जी आहे, प्लॅन B जो आहे तो SITने तयार केलेला असावा आणि तो प्लॅन B ॲक्टिवेट ते करू शकतील आणि त्यातून त्यांच्याकडनं वेगळी माहिती जी आहे ती येऊ शकते। अर्थात जो पहिला गुन्हा या ठिकाणी त्या महिलेचा लैंगिक शोषणाचा होता त्याचा हा तपास सुरू आहे। आतापर्यंत अशोक खरात विरोधात 8 महिलांचे लैंगिक शोषणाच्या तक्रारी आहे, 2 लोकांच्या फसवणुकीचे गुन्हे अशोक खरात विरोधात आहे आणि त्यामुळे एक महिलेची लैंगिक शोषणाची तक्रार आणि त्या अनुषंगाने वेगळा तपास असा प्लॅन जो आहे तो कदाचित SITचा असू शकतो। म्हणजे या गुन्ह्यामध्ये जर त्याला MCR झाला, न्यायालयीन कोठडी जर झाली तर मात्र त्याच ठिकाणी न्यायालयाला SITकडनं पत्र दिलं जाऊ शकतं आणि SIT त्याचा रिमांड या सगळ्या प्रकरणामध्ये लगेच मागू शकते। म्हणजे त्याच ठिकाणी त्या क्षणाला SIT त्याचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताबा घेऊन पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर करेल आणि पुन्हा त्याची पोलीस कोठडी घेऊ शकतं। कारण या पहिल्या केसमध्ये आत्तापर्यंत त्याला 14 ते 15 दिवसांची पोलीस कोठडी देऊन पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आज त्याला कदाचित MCR होऊ शकतो, न्यायालयीन कोठडी होऊ शकते असा अंदाज, अशी शक्यता आहे। आणि असं जर झालं तर प्लॅन B त्यांचा रेडी आहे। आणि जसं यापूर्वी आपण सांगितलं की आज कुठल्या मुद्द्यांवर या सगळ्या प्रकरणात चर्चा केली जाऊ शकते तर त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहे की अशोक खरातचं जे कार्यालय आहे, ज्या कार्यालयामध्ये फॉरेन्सिकच्या टीमने काही महत्त्वाचे पुरावे गोळा केलेले होते, काही डॉक्युमेंट्स कलेक्ट केले होते आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या फिंगरप्रिंट्स जे आहे त्या ठिकाणून कलेक्ट केलेल्या होत्या। मग ह्या फिंगरप्रिंट्स मॅच कशासोबत केलेल्या आहे तर ते खडे त्याचे त्या ठिकाणी होते, त्या अंगठ्या ज्या ठिकाणी सापडल्या त्या आणि काही द्रव्य जो आहे तो त्या महिलांना प्यायला द्यायचा तर त्याचे काही पुरावे त्यांना मिळालेले आहे का? आणि दुसरं म्हणजे त्याच्या मोबाईलचा जो क्लोन रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झालेला आहे फॉरेन्सिककडून, तो फॉरेन्सिकचा क्लोन रिपोर्टच्या आधारावरती काही तांत्रिक पुरावे त्यांना मिळालेत का याचा उलगडा जो आहे तो आज न्यायालयात होऊ शकतो। आणि अशा सगळ्या मुद्द्यांवर आजचा युक्तिवाद होणं अपेक्षित आहे। सरकारी वकील जे आहेत, सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र वागडे हे त्या ठिकाणी आपला युक्तिवाद याच्याकडनं करतील। अर्थात SIT कडून करणार आहे तर एक
पीडित महिला आहे, ज्या पीडित महिलेची ही केस चालू आहे, तिच्याकडनं ॲडव्होकेट यमोय काळे हे युक्तिवाद करणार आहे आणि त्यामुळे दोन वकील हे या अशोक खरातच्या विरोधात युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयात असतील. तर आरोपीचे वकील जे आहेत ते देखील न्यायालयामध्ये आरोपीची बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी असतील. यापूर्वी जर आपण बघितलं होतं की आरोपीच्या वकिलांनी अनेक मुद्दे मांडलेले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की यापूर्वी ज्या ग्राउंडवरती तुम्ही पोलीस कोठडी मिळवलेली होती ते ग्राउंड यापूर्वी पूर्ण झालेले आहे. त्या ग्राउंडचं ऑलरेडी कलेक्शन त्यांचं झालं आहे. म्हणजे जे मुद्दे त्यांना अपेक्षित होते त्याच मुद्द्यांवर पहिली पोलीस कोठडी जी 7 दिवसांची दिली तेव्हा जे ग्राउंड होते तेच 5 दिवसांच्या पोलीस कोठडीला होते, तेच ग्राउंड 3 दिवसांच्या पोलीस कोठडीला होते. मग सातत्यानं एकाच ग्राउंडच्या आधारावरती त्याला पोलीस कोठडी तुम्ही कशी मागतात असा सवाल आरोपीच्या वकिलांकडनं त्या ठिकाणी यापूर्वी केला गेला. तोच सवाल कदाचित आजही उपस्थित केला जाऊ शकतो आणि त्याच्या पोलीस कोठडीला विरोध जो आहे तो आरोपीच्या वकिलांकडनं होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे. आरोपीच्या वकिलांनी हे देखील सांगितलेलं होतं की यापूर्वी त्याचे मोबाईल कलेक्ट करण्यात आलेले आहे, सगळा डाटा त्यांच्याकडे आहे, तो तपासाला सहकार्य करतोय आणि पुढे देखील तो सहकार्य करणार आहे आणि त्यामुळे त्याचा आरोपीला पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नाही, त्याचा MCR करावा अशी त्यांची कदाचित मागणी असू शकते. मात्र या सगळ्याला सरकारी वकील कशा पद्धतीने युक्तिवाद करून त्याला टॅकल करतात हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आजच्या या सगळ्या युक्तिवादामध्ये जे तपास अधिकारी आहे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. दोन जे म्हणजे सरकारी वकील आहेत त्यांची भूमिका, त्यांचा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ते नेमकं या न्यायालयामध्ये काय युक्तिवाद करतात हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे.